राज्यातल्या शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे की पानन रस्ते, वहिवाटीचे रस्ते एका एका गावामध्ये 30-30, 40-40, 10-10, 12-12, 5-5 रस्ते आहे, एक रस्ता नाही आहे। त्यामुळे आता योजना आली आहे, एका दिवसात काही संपूर्ण पानन रस्ते मोजणे होणार नाही, पण सरकारने भूमिका ठरवली आहे। त्याकरता आम्ही डॅशबोर्ड तयार केले आहे, वॉर रूम तयार करतो आहे आणि सर्व शेतकऱ्याचे पानन रस्ते मोकळे झाले पाहिजे, त्याचं सीमांकन झालं पाहिजे, शेतकऱ्याच्या पानन रस्त्याला क्रमांक दिले गेले पाहिजे आणि हे सर्व झाल्यानंतर या पानन रस्त्याच्या बांधकामाकरता निधी जसं 1000 कोटी यावर्षी आम्ही दिले। आता हा निर्णय फार मोठा आहे, एका दिवशी संपणारा नाही आहे। त्यामुळे या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये बऱ्यापैकी आमचं हे काम पूर्ण होईल। 100 वर्षापासून वाट पाहणारा शेतकरी आज या निर्णयामुळे पुढे जाणार आहे। शेवटी इतके पानन रस्ते मोकळे करायचे आहेत, वहिवाटीचे वाद संपवायचे आहेत, अतिक्रमण काढायचे आहेत, अतिक्रमण काढून दोन्ही बाजूला झाडं लावायची आहेत। त्यामुळे मोठा निर्णय आहे। त्यामुळे जसं जसं असं पुढे जाऊ, पण माननीय सर्व लोकप्रतिनिधीला पंचायत ते पार्लमेंटपर्यंत सर्व लोकप्रतिनिधीला माझी विनंती आहे की आपापल्या गावाच्या बैठका लावून सर्व आमचे भूमी अभिलेखचे अधिकारी घेऊन तहसीलदार आणि पानन रस्त्याच्या संपूर्ण विषयाकरता त्या त्या भागाच्या आमदाराच्या अध्यक्षतेखाली सर्व अधिकारी काम करणार आहे। आमदारांनाच अध्यक्ष केला आहे, आमचा एडीओ प्रांताधिकारी सचिव केलेला आहे, भूमी अभिलेखचे अधिकारी दिले आहे। त्यामुळे काम मोठं आहे, थोडा वेळ लागेल, पण सरकारची भूमिका स्पष्ट आहे की मुख्यमंत्री बळीराजा पानन रस्ते योजनेमध्ये शेतकऱ्यांना संपूर्ण रस्ते मोकळे झाले पाहिजे, शेतकऱ्यांची 4 चाकी गाडी शेतात गेली पाहिजे, याकरता आमची भूमिका आहे।